तर जळगाव जिल्ह्यातल्या पारोळा तालुक्यामधील सध्या अस्तित्वात नसलेल्या उजाड भाटपुरी गावच्या नावावर 4907 बोगस जन्माच्या नोंदी आढळलेल्या आहेत। या पार्श्वभूमीवर आज भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी जळगावमधील पारोळामध्ये प्रत्यक्ष भेट देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडून प्रकरणाची माहिती घेतली। या प्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपी बिहारमधील अजय कुमार दुबेला अटक केली आहे। आणखी 5 आरोपींची नावं समोर आली आहेत। बांगलादेशी आणि रोहिंग्यांना भारतात घुसवण्याचं मोठे षडयंत्र सुरू आहे आणि देशाच्या सुरक्षेसाठी हे मोठं आव्हान आहे, याची प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली आहे। हॅक झालेलं असं वाटतंय की बहुधा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये हॅक झाली आहे सिस्टम असं दिसतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक SIT पण स्थापित केली आहे, पण 1 महिना आपल्या सगळ्यांना माहीत आहे की निवडणुकांमध्ये गेला आहेत। आता या कार्याला गती मिळेल। उत्तर प्रदेशमध्ये पण रायबरेली आणि जौनपूरमध्ये असाच प्रकारचे जन्म नोंद एका ठिकाणी 52,000 जन्म नोंदी घेण्यात आलेल्या आहेत। आरोपी बिहारचे आहेत आणि त्यात मास्टर माइंड कोण आहे त्या अजून पोलिसांचा तपास सुरू आहे। रताल्या ग्रामपंचायतमध्ये एक भटपुरी गाव म्हणून ज्या गावामध्ये लोक राहत नाही, उजल गाव आहे, त्या गावाच्या नावाने कोणतरी 4907 बर्थ सर्टिफिकेट जनरेट केलं। ही जे बर्थ सर्टिफिकेट CRS पोर्टल सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टम आहे, ती CRS पोर्टल मार्फतीने जनरेट केलेलं आहे आणि ही सर्व फ्रॉड पद्धतीने जनरेट केलं अशा तक्रार होत्या। त्या तक्रारानुसार आम्ही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आम्हाला 10 दिवसापूर्वी यवतमाळ जिल्ह्यावरून एक टीप मिळाली होती की भाटपुरी नावाचं उजाड गाव आहे पारोळा तालुक्यात, तिथे काय फेक बर्थ सर्टिफिकेट जनरेट झालेले आहे। मग आपण एन्क्वायरी इनिशिएट केले तर आम्हाला आढळलं की 4907 इतक्या नोंदण्या बोगस त्या गावात झालेले होते। मग लगेच आपण शासनाला कळवलं। तिथून कळवल्यानंतर आम्हाला अथॉरिटी लेटर आलं की हे 4907 नोंदणी आपण रद्द करू शकता आणि FIR ही पॅरलली आपण रजिस्टर करा। मग FIR रजिस्टर केली गेली आणि 4907 नोंदण्याचं पंचनामा केलं गेलं आणि आजपासून त्यांना रद्द करायची प्रक्रिया सुरू झालेली आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।